सदास्तं विठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं जनरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं नमामि रामशरणं प्रपद्ये मनोजवं मारुतवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पुण्डलिकाहृदयहारिं क्षौरसनित्यारदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय मारुद्र महाराज की जय जनार्दन एकनाथ महाराज की श्री संत सावधान महाराज की जय। श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः श्री गुरवे नमः श्री सरस्वते नमो नमः। जय जय स्वामी विठ्ठला तुझ विना जगी मजला नाही तारणारा ज्ञान कैवल्या जगताधारा स्वामी। अशा प्रकारे संत सुरतांना मागील असणाऱ्या कथेचं अनुसंधान महाराज ध्यानामध्ये आलं। कालच्या कथेमध्ये असणारे महाराज आमच्या सावता महाराजांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी जे काही महाराज असणारे गुरु होते ते त्या ठिकाणी असणारे आलते। सावता महाराजांना प्रश्न महाराज असणारा विचारला होता की महाराज काही मी उद्धार पावेन काही कृपा करेन महाराज असणारे त्या ठिकाणी पांडुरंग मला भगवंताची भेट असणारी त्या ठिकाणी कशी होईल। मग महाराज त्या असणारं महाराजांना असणारे त्या ठिकाणी सांगितले की महाराज आतापर्यंत आम्हाला असणारं भगवंताची भेट झाली नाही, तुम्हीच असे पहिले आम्हाला त्या ठिकाणी भेटलात की महाराज असणारं भगवंताची भेट कशी होईल हे विचारता। तेव्हा असणारे त्या गुरुनं सांगितलं की महाराज तुम्ही असणारे त्या ठिकाणी त्या पांडुरंग परमात्माला गुरु असणारे त्या ठिकाणी महाराज त्याचं असणारं नामस्मरण करा, नक्की तुम्हाला असणारं त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नावरून वाटतं की भेट असणारं त्या ठिकाणी होईल। असं कुणाचं त्या ठिकाणी असणारं त्या गुरुचं महाराज असणारं म्हणणं सावता महाराजांना ऐकलं आणि भगवंताची विनंती करू लागले, भगवंता या ध्याला असणारे मी या ठिकाणी आलो ना, तुमचं असणारे नामस्मरण करतो ना, कधी असणारं माझ्यावरती कृपा महाराज असणारे त्या ठिकाणी करताल, कधी मला असणारं भेट महाराज असणारे त्या ठिकाणी तर भगवंता तुम्ही असणारे त्या ठिकाणी कसे आहात, तुम्ही असणारे त्या ठिकाणी भक्त वत्सल असणारे त्या ठिकाणी आहात, भक्ताची असणारी तुम्हाला कीव येते महाराज असतं, भक्ताचा लढा असणार तुम्ही त्या ठिकाणी पुरवताना मग माझ्यावर सुद्धा महाराज असतं भगवंता कृपा करा असं असणार त्या ठिकाणी म्हणणं विनवणी महाराज असणारे त्या ठिकाणी सावता महाराज भगवंताची करत होते म्हणतात। तुझी गुरु माता पिता गोत्राधिकान समस्त तुझ विनान्य मात नावडे पद कोणाची। काय बोलणारे महाराज असणारे सावता महाराज भगवंताला म्हणू लागले की भगवंता तूच माझी असणारी माता आणि तुम्हीच असणारे माझे पिता असणारे त्या ठिकाणी आहात, मला कोणत्याही नात्याविषयी प्रेम आहे का नाही भगवंता, तुम्ही जे काही माझे महाराज असणारे त्या ठिकाणी गलगोत मायबाप असणारे तुम्ही त्या ठिकाणी माझे आहात, म्हणून तुम्ही मला असणारे त्या ठिकाणी भगवंता माझ्यावरती कृपा करा, मला असणारं भेट त्या ठिकाणी द्या। मज नसे संसार चालन वाटे परलोकीचे गोड कर्म तव नाशी म्हणत जळते ते अर्थ नसेचे। काय बोलणारे महाराज असणारे त्या ठिकाणी सावता महाराज बोलू लागले की भगवंता संसारामध्ये मला असणारे त्या ठिकाणी गोडी नाही, परलोकाची मला असणारी त्या ठिकाणी आशा नाही, आणि कर्म तर महाराज असणारे त्या ठिकाणी कसं आहे, कर्म महाराज असणारे त्या ठिकाणी नाशिवंत नाही, कर्म केलेलं असणारे त्या ठिकाणी फलाची प्राप्ती होत नाही, दुःखाची प्राप्ती असणारी त्या ठिकाणी होते, म्हणून भगवंता मला कशामध्ये सुद्धा रुची नाही, फक्त मला असं वाटतं की महाराज भगवंता तुमचं असणारं त्या ठिकाणी नाव मी असणारं घ्यावं, तुमचं भजन करावं, तुमची भेट घ्यावी, तुमचं महाराज असणारं ते स्वरूप मी पाहावं, एवढीच भगवंता माझ्या मला असणारी त्या ठिकाणी आशा आहे। अशा असणारी त्या ठिकाणी सावता महाराज भगवंताला विनवणी करू लागले महाराज। मृत्यू लोकी विठ्ठला विना निगावरत असे नसे दान मुरडले चित्त प्रपंचापासून विट मनी रस। काय बोलणारे महाराज असणारी या पृथ्वी तलावरती मनुष्य देहामध्ये असणारे आलोक ना महाराज, तर त्या पांडुरंगाविनी महाराज असणारे त्या ठिकाणी सगळा सोयरा असणारं कोणी नाही, तारून देणारा सुख देणारा असणारा त्या ठिकाणी दुसऱ्या असणारा त्या ठिकाणी कोणी नाहीये। हे असणारा हा प्रपंच महाराज असणारे त्या ठिकाणी कसा आहे लटकाय महाराज, या प्रपंचामध्ये
आणि मिळणारही नाही महाराज असणार हा प्रपंच नाशी म्हणतोय आणि याच्यामध्ये सार जर काही असेल महाराज तर तो असणार आमचा पांडुरंग परमात्मा आहे म्हणाले. माय बापा तुम्ही त्या ठिकाणी असणार सुखकारी आहात म्हणाले. खावया प्यावया न मिळो अन्न वस्त्र धन जळो संसार भूत त्वरे पळो वेगी पाव विठ्ठला. काय करा म्हणाले महाराज असणार त्या ठिकाणी. तुम्ही असणार त्या ठिकाणी काय म्हणाले खाला भेटू द्या नाही भेटू द्या मला असणार कुठला नाही जरी विठ्ठला महाराज तरी मला हरकत असणार त्या ठिकाणी नाहीये. त्या ठिकाणी असणार काय म्हणाले महाराज असणार हा संसार हा प्रपंच महाराज असणार दुःखदायी आहे. मला खाला प्याला जरी नाही भेटलं मी समाधान मानेन पण भगवंता तुम्ही असणार लवकर असणार त्या ठिकाणी या आणि मला असणार त्या ठिकाणी भेट महाराज असणार त्या ठिकाणी द्या म्हणाले. मृत्यू लोकात माझे नाही तूच विन कोणी तुझे तुझ्या भेटी विन माझे सार्थक जान होईना. या मृत्यू लोकांमध्ये महाराज असणार सावका महाराज भगवंताला म्हणतात की भगवंता काय बोलणारे महाराज असणार 5-7 वेळा झाल्यात महाराज असणार त्या ठिकाणी समाधी अवस्था प्राप्त होते. किती धन्य महाराज असणार त्या ठिकाणी वेळ आहे महाराज असणार योग आहे महाराज असणार त्या ठिकाणी. काय बोलणारे भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी किती सुखकारी महाराज असणार तुमच्या विना असताना त्या ठिकाणी काही साध्य होत नाहीये. काय बोलणारे आणखी एकदा वाचा म्हणाले. मृत्यू लोकात माझे नाही तुझ विन कोणी तुझे तुझ्या भेटी विन माझे सार्थक जान होईना. या मृत्यू लोकांमध्ये भगवंता तुमच्या विना असणार त्या ठिकाणी माझं असणार माझं म्हणण्यासारखं कोणी नाही महाराज असणार. सर्व कोणी महाराज असणार त्या ठिकाणी आपापला स्वार्थ साधणारे असतील त्या ठिकाणी आहे. पण तुम्ही महाराज असणार त्या ठिकाणी कसे आहात तर तुम्ही सुखकारी माझे असणारे मायबाप भगवंता तुम्ही असणार त्या ठिकाणी आहात असे असणारे आमचे सावता महाराज भगवंताला विनवणी करू लागले. महाराज नावडे माझ देह भोगा मनी नाही प्रपंच लाग तुझ विन देह त्याग न भेटता होईल. भगवंता काय बोलणारे महाराज मला संसारामध्ये कयाची चाल नाहीये. कुणीही गोष्टीमध्ये मला असणारे त्या ठिकाणी सुख नाही. मला एकाच गोष्टीमध्ये असणारे त्या ठिकाणी सुख आहे. फक्त महाराज असणार तुमचं त्या ठिकाणी दर्शन व्हावं तुमचं स्वरूप मी असणार त्या ठिकाणी पाहावं आणि अंगीकार भगवंताना असणार त्या ठिकाणी माझा असणार त्या ठिकाणी करावा. याच्या व्यतिरिक्त काही नाही. भगवंता जर तुम्ही मला असणार त्या ठिकाणी भेट नाही दिली ना मी माझ्या असणार देहाचा त्याग असणार त्या ठिकाणी करील म्हणाले. ऐसी देखोनी निर्वाण स्थिती कळवला देवा प्रती भेट द्यावयात या प्रती विठ्ठल पहा निघाले. काय बोलणारे महाराज असणार त्या ठिकाणी भगवंत भेट देतो भगवंत असणार त्या ठिकाणी भेट देण्यासाठी येतो पण भक्त तसा पाहिजे ना महाराज. लौकिकासाठी असणार भक्ती करायची नाही त्या भगवंताच्या भेटीसाठी भक्ती करायची ना. आपली भक्ती महाराज असणार त्या ठिकाणी कशी आहे महाराज असणार हमेशा सुंदर सांगत असत महाराज. आज मी महाराज असणार त्या ठिकाणी आपण देवपूजा करतो. महाराज त्या ठिकाणी कीर्तनामध्ये सांगतात काय सांगून आले एक असताना त्या ठिकाणी भक्त जर महाराज असताना पूजा करत असतात देवघर समजायचं कोणत्यामध्ये असतं महाराज असताना देखवेची त्या ठिकाणी लोक असतात त्या ठिकाणी पूजा करतात. भेटीसाठी कोणी करीत नाही. अहो देवाची पूजा करत असताना देवाला जर वाटतं ना माझा भक्त नित्य देवाला देवाची पूजा करतो आणि त्या देवघरातल्या देवाला त्या भक्ताला हाक मारावी भक्ता बोल तुला पाहिजे. तो भक्त महाराज असतो भूत म्हणून जर नाही बाहेर पडाला तर म्हणलं देत होतो महाराज. आपली भक्ती असते त्या ठिकाणी कशी देखोबाची भक्ती महाराज असते त्या भगवंताला आवडण्यासाठी भगवंताची भेट व्हावी म्हणून कोणीही महाराज इथं असताना भक्ती करीत नाही. भक्ती अर्थ पूर्ण करतात पण सावता महाराजांची भक्ती कशी होती निश्चळ भक्ती होती. ते म्हणाले की महाराज मी असताना या देहाला आलो देहाला मला सुख नाही मला असताना या देहाला आलो संसारामध्ये सुख नाही त्या ठिकाणी प्रपंचामध्ये मला असताना गुढी नाही. भगवंता जर मला कशामध्ये गुढी असेल तर फक्त तुमचं दर्शन पाहिजे नाही तर देहाचा त्याग करीन. तेव्हा महाराज असतं भक्ती कशी करा महाराज भक्ती करा पण कशी भक्ती करा त्या भगवंतानं आपली असणारी दखल घेतली पाहिजे की महाराज माझं कुठेतरी नामस्मरण कुठेतरी माझं नामस्मरण करतं. कसं करतं महाराज असताना भक्ती करण्याला असे अर्थ धरून भक्ती करण्याला काही उपयोग नाही. दखल ज्या भक्तीची घेतली जाते ना त्या भक्तीला भक्ती म्हणावं. इन्होने केली महाराज असताना पांडुरंग परमात्माची आमच्या सावता महाराजानं भगवंतानं विटेवरून महाराज असताना उतरण्याची तयारी केली महाराज असताना. भक्त आपल्याला बोलवतो ना
मग त्याला भेट द्यायची, त्याची इच्छा पूर्ण करायची. भगवंत म्हणतात की त्या ठिकाणी सावता महाराजाला भेट द्यावी लागते. महाराज असतील त्या ठिकाणी तयारीला भगवंत लागले. तो अरणगामी सावता स्नानास जात असता, ओढ्याचे काठी त्वरित दाबावला असे वेगाने. मग महाराज असतील त्या ठिकाणी सावता महाराजाचा दिनरजनी धंदा होता. तसा असतील त्या ठिकाणी नित्यनेम होताना मग आंघोळीला असतील त्या ठिकाणी जाऊलेले, स्नान करण्यासाठी असताना जाऊ लागले. गावाच्या पल्याडे एक असताना त्या ठिकाणी वडा होता. महाराज असतील त्या वड्यामध्ये भगवंताचा असताना त्या ठिकाणी आगमन झालं. आणि काय झालं म्हणाले पुढं, उदयोन्मुख झाला सविता, देवे भेटीस आले असता, परम उल्हासोनी त्वरिता प्रेमे मिठी मारितसे. ओढ्याच्या काठावरती महाराज असतील त्या ठिकाणी भगवंत अवतरित झाले. ज्या वेळेस असताना सूर्याचा उदय उडाला त्यावेळेस असताना भगवंताचं असताना आगमन झालं. साक्षात पांडुरंगाची मूर्ती असताना उभी राहिली. पाहिलं महाराज असताना सावता महाराजाला भगवंतानं, आणि सावता महाराजानं भगवंताला पाहिलं, भगवंतानं सावता महाराजाला पाहिलं. आणि प्रेमानं महाराज असताना त्या ठिकाणी भगवंतानं मिठी असताना सावता महाराजाला मारली म्हणतात. घनश्याम विठ्ठल मूर्ती, किरीट कुंडल दिव्य तळपती, पितांबराची झळके दिसती, परिपूर्ण महिबरी. काय सांगावं महाराज असताना त्या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती असताना त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा साक्षात येऊन उभा राहिले. कशी मूर्ती दिसली महाराज असताना, घन निळा असताना त्या ठिकाणी भगवान विठ्ठलाची मूर्ती असताना, कानामध्ये असताना कुंडल घातलेले, गळ्यामध्ये असताना त्या ठिकाणी महाराज असताना मोत्याची हार असताना, पितांबर लिहिलेला पिवळा पितांबर, अंगावरती असताना भरजरी शालू महाराज असताना त्या ठिकाणी, कानामध्ये कुंडल, मोत्याचा हार. व महाराज असताना त्या ठिकाणी काय बोलले पुन्हा आणखी सांगू लागले, ज्ञानदानास्तव शंखधरी, गदेने अभिमानाचा चेंदा करी, कमलाने भक्त पूजा सारी, सुदर्शन वा चक्रवारी हरित. काय बोलणारे महाराज असताना भगवंतानं चौ हाता सोबत महाराज असताना त्या ठिकाणी दर्शन दिलं. चार भुजा असताना त्या ठिकाणी भगवंताच्या असताना त्या ठिकाणी होत्या. एका हातामध्ये शंख होता. त्या शंखाचं प्रतीक, शंखाचं काम काय महाराज असताना त्या भक्ताच्या हृदयामध्ये ज्ञानाचा बोध असताना त्या ठिकाणी स्वराला व्हावा असा असणारा शंख होता. महाराज असताना कमळाचं फुल होतं. कमळाच्या फुलाला असताना त्या ठिकाणी जो काही महाराज असताना भक्त आहे त्याचं हृदय असणारं त्या ठिकाणी प्रेमानं भरून यावं असं असणारं त्या ठिकाणी काय कमळाचं फुल होतं म्हणाले. एका हातामध्ये असताना गदा होती. जो कोणी महाराज असताना त्या ठिकाणी अहंकार रूपी हृदयामध्ये असताना त्या ठिकाणी अहमपणा बसला ना त्याचा चकचूर करण्यासाठी असताना गदा धारण केली होती. आणि एका हातामध्ये असताना त्या ठिकाणी बोटामध्ये सुदर्शन चक्र होतं की ज्या सुदर्शन चक्राला असताना त्या ठिकाणी रिपू म्हणजे महाराज असताना वैरी दुष्ट याचा संहार करण्याचं असताना प्रतीक असं सुदर्शन चक्र भगवंताना असताना चारी हातामध्ये चारी आयुध असताना त्या ठिकाणी घेतले होते. आणि असं चतुर्भुज महाराज असताना मूर्तीचं दर्शन आमच्या सावता महाराजाला भगवंतानं दाखवलं म्हणतात. सावत्याशी चारी भुजांनी देव भेटले, कळकळोनी अवतार खूर ध्यानी अनुनी बोलते झाले तयात. चारी भुजानं आलिंगन महाराज असताना सावता महाराजाला असताना पांडुरंग परमात्मानं असताना त्या ठिकाणी दिलं. आलिंगन असताना त्या ठिकाणी सोडलं. आणि अवताराची खून असताना भगवंताला लक्षात होती की भगवंताला माहित होतं की हा अवतारी मुद्दाम होऊन आपण पाठवलेला आहे जनाचा उद्धार करण्यासाठी. सावता महाराजांना अवतारी या भूतळावरती असताना घेतलेला आहे. आणि हीच खून महाराज असताना त्या ठिकाणी सांगण्यासाठी काय केलं महाराज असताना भगवंत असताना ती खून सांगण्यासाठी त्या ठिकाणी आरंभ करू लागले. सावता महाराजाला असताना बोलण्यासाठी आरंभ भगवंताने केला म्हणतात. तू तवासे ज्ञानमूर्ती बोध साधन ज्ञान संपत्ती, आहे तुझ पाशी निश्चिती व्यर्थ मज का पाचारिले. भगवंत असताना त्या ठिकाणी सावता महाराजाला बोलण्यासाठी आरंभ असताना त्या ठिकाणी केला की सावता तुझ्यापाशी बोधाची स्थिती आहे, पूर्ण ज्ञान असताना तुझ्यापाशी, सर्व काही तुझ्यापाशी. तू आता जरी एखाद्या महाराज असताना कोणालाही पामराला उपदेश केला ना तर तुझा उपदेश असताना विफल होणार नाही. त्याला असताना त्या ठिकाणी संतांची ना देवाची भेट होईल. तुमच्यापाशी सर्व काही बोधाचा ठेवा सुद्धा तुमच्यापाशी. पण मला असताना तुम्ही पाचारानं काय केलं, मला असताना तुम्ही त्या ठिकाणी का बोलवलं. भगवंत असताना सावता महाराजाला बोलू लागले. गुरुबोधा विना जीवासी कर्णोपाय नसे, कल्पांतेशी तैशी स्थिती नसता तुझी माते का पाचारिले. भगवंत असताना सावता महाराज बोलू
महाराज असताना सिद्धी पावत नाही. गुरु विना ज्ञान असताना त्या ठिकाणी भेटत नाही. पण साधारण माणसाला म्हणाले तुम्हाला इतका तुमच्यापाशी ठेवाय की तुम्ही असताना त्या ठिकाणी गुरु जरी नाही केला तरी तुम्ही मोक्ष सुखाला प्राप्त होऊ शकता. आणि तुमचा बोध असताना दुसऱ्याला सुद्धा महाराज असताना सुख देण्यामध्ये असताना समर्थ आहे. इतके तुम्ही समर्थ असताना सुद्धा मला असताना तुम्ही का आळवणी केली? माझ्या भेटीची इच्छा असताना तुम्ही सावता महाराज का करता? भगवंत असताना सावता महाराजाला बोलू लागले. तव बोल तसे सावता गुरु वीन ज्ञान तत्वता कदा न पावे सर्वता ही अनादी अवस्था. महाराज असताना त्या ठिकाणी गुन्हा असतात. अवतारी पुरुष असताना त्या ठिकाणी ज्ञानी असतात. त्यांना असताना काहीही महाराज असताना त्या ठिकाणी अवघड गोष्ट नसती. पण संतांचं आचरण देवाचं आचरण असताना कोणासाठी असतं? पामर जीवासाठी असतं. अहो महाराज त्या ठिकाणी सावता महाराजांना असताना सर्व काही असताना गुरु असताना त्या ठिकाणी केला. लौकिक दाखविलं महाराज असताना गुरु करण्याचा असताना त्या ठिकाणी परंपरा चालू ठेवली. कशासाठी? तुम्हा आम्हासाठी. सावता महाराजांचं एकच असतं मनामध्ये अशी इच्छा असेल किंवा असतं त्याने हे धरलं असेल की महाराज मी जर गुरु नाही केला तर इतर महाराजांसह रामायणाचार्य भागवताचार्य कुणी म्हणतील सावता महाराजांना कुठं गुरु केला? तर आम्ही काय केलं? आम्हाला का कमी ज्ञान आहे का महाराज? आम्ही सुद्धा असणारे 4-4 घंटे मांडी मोडीत नाहीत. एवढं सामर्थ्य आमच्यापाशी लोक असणारे इतक्या जागेवर बसून ठेवतो. आम्हाला काय कमी? आम्ही फुल ज्ञानी. मग या लोकांनाही कळावं की महाराज साक्षात अवतार घेतलेला विधेयी असणारे जनक सावता महाराजांच्या रूपामध्ये पृथ्वी तळावरती आले आणि त्यानं गुरु केला. आपल्यालाही करावा लागतो. मग भगवंताला कोण बोलला? महाराज असताना त्या ठिकाणी सावता महाराज बोलले की महाराज या मृत्यू लोकांमध्ये जो कोणी जन्म घेईल ज्याला भगवंताची प्राप्ती करायची ना गुरु विना महाराज असताना त्या ठिकाणी होत नाहीये. म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी गुरु प्रत्येकाला करावंच लागतो. कितीही ज्ञान असलं त्या ज्ञानाला महाराज असताना त्या ठिकाणी 16 कस झाल्याची सिद्धता येत नाहीये. म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी गुरु करावा असं सावता महाराज बोलू लागले. ती पावावया खुर तुझविन समर्थ गुरु कोण त्वा माते उपदेशून ज्ञानदान देई का. महाराज असताना तीच खून बोलणारे. कोणती खून? आपण असताना त्या भगवंताला आळवायचंय, भगवंताची असणारी आराधना करायची, भगवंत आपल्याला करून घ्यायचा ना. मग ती खूनच माझ्यामध्ये येण्यासाठी असताना तुम्ही मला एक बोध करा की जेणेकरून असताना मला ती खून पटेल आणि मी असताना त्या ठिकाणी सुखमय महाराज असताना माझं जीवन होईल. या जन्माला येण्याचं असताना सार्थक होईल असं कार्य भगवंता तुम्ही करा. कोण? आमचे सावता महाराज भगवंताला बोलू लागले. तू गुरु माता पिता देवत्व आणि गुरुत्वता प्रेम भाव उल्हासता तुझं विनदाता नसे. तुमच्यासारखा दाता कोणीच नाही बोलणारे महाराज असताना. तुम्हीच माझे असणारे आधी आई वडील होतात. पुन्हा आता असताना तुम्ही काय करा? तुम्हीच माझे असणारे त्या ठिकाणी गुरु आणि तुम्हीच असणारे त्या ठिकाणी माझे कोण म्हणाले आराध्य असताना त्या ठिकाणी भगवंत असताना त्या ठिकाणी आत. मग मला असताना त्या ठिकाणी मी अनाथ आहे. तुम्ही मला सनाथ असताना त्या ठिकाणी करा. सावता महाराज बोलू लागले. तुम्हा नसता बोध जरुरी सांदीपणीचे शिष्यत्व पत्कारी जगदोद्धारार्थ निर्धारी गुरु केलास. भगवंता तुम्ही म्हणता महाराज असते सावता महाराज तुमच्यापाशी पूर्ण बोध आहे. तुम्ही ज्ञानी उपदतात. तुम्ही ज्ञानी. तुमच्यापाशी सर्व काही गाठुडे. भगवंता मला असताना ते काही सांगू नका. मला माहिती आहे तुम्ही सुद्धा असताना कृष्ण अवतारामध्ये सांदीपन ऋषीच्या आश्रमामध्ये महाराज असते त्या ठिकाणी गेला आणि गुरुदक्षिणामध्ये काय दिलं महाराज? व्रत झालेला मुलगा असताना आणून दिला. तुम्ही का असताना त्या ठिकाणी गुरु केला? तुम्हाला जर गुरु करण्याची गरज आहे तर मग मी तर महाराज असताना तुमच्यापेक्षा लहान आहे, तुमचा असताना भक्त आहे. मग मला का गुरु नसावा? अशा असताना त्या ठिकाणी कोण? आमचे सावता महाराज बोलू लागले. राम अवतारी वशिष्ठाशी शरण गेले मार्ग दाबण्या कारण योग वशिष्ठ ग्रंथ निर्माण केला जनाकारणे. प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये महाराज असतो वशिष्ठ गुरुला असताना त्या ठिकाणी शरण गेलात. महाराज असताना त्या ठिकाणी वशिष्ठ गुरुला शरण गेलात. त्या वशिष्ठ गुरुच्या आश्रमामध्ये राहून असताना गुरु वशिष्ठ असताना त्या ठिकाणी ग्रंथ सुद्धा महाराज तुम्ही असताना त्या ठिकाणी जनाच्या हितार्थ महाराज असताना त्या ठिकाणी केला. तुम्ही त्या ग्रंथामध्ये सुद्धा महाराज असताना लिहिलंय की गुरुची महात्मा असते काय? गुरु विना महाराज असताना कोणत्याही कार्याला सिद्धी येत नाही, देवाची भेट येत नाही, देवाचं स्वरूप ओळखता येत नाही. असं असताना कोण? आमचे सावता महाराज भगवंताला बोलू लागले. मागे जे जे झाले संत ते झाले गुरुशी शरणांगत. गुरुविना ज्ञान प्राप्त कदा काळी होईना. भगवंता मागून सुद्धा महाराज असताना जितक्या काही संतांना महाराज असताना त्या ठिकाणी अवतार घेतला किंवा जन्माला असताना या पृथ्वी तलावरती आले ना त्याने सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी
ठिकाणी महाराज गुरु असताना त्या ठिकाणी केले. गुरु विना महाराज असताना त्या ठिकाणी काही साध्य होत नाही. भगवंता पांडुरंग परमात्म्याला असणारे आमचे सावता महाराज गुरु लागले. जपतपानुष्ठान केले वेदशास्त्र पूर्ण अभ्यासिले गुरुबोधाविन झाले निष्फळ जाण सर्वथा. काय बोलणारे महाराज असतं कितीही जोरजोऱ्यामध्ये असते कथा सांगितली, योग केला, अध्ययन केलं, होम केला, हवन केलं, 4 वेद महाराज असतं मुखोद्गत केले, पण महाराज असतं त्या ठिकाणी एक भक्त गुरु नाही केला ना सर्व महाराज असतं ठिकाणी होतं. कोणत्याही पुण्य पदरामध्ये पडत नाही. कोण्याच कार्याची महाराज असतं सिद्धी त्या ठिकाणी होत नाही. भगवंता एवढं गुरुचं महात्म्य म्हणून तुम्ही असतं माझे गुरु आम्हाला बोध करा. सावता महाराज भगवंताला बोलू लागले. ऐसी ऐकोणी भक्तवाणी उल्हास उल्हास पावले मनी अनादि ज्ञान संपत्ती खानी उघडली पहा त्वरेने. भगवंताला सुद्धा महाराज असतं सावता महाराजाचं उत्तर ऐकल्यानंतर आनंद झाला. अहो त्या ठिकाणी काय म्हणतात की कोणाला असतं त्या ठिकाणी सांगावं, पण त्याची जर मानसिकता तशी असली ते आपण सांगितलेलं त्याला जर पचत असलं त्याच्यामधून त्याचा जर फायदा त्याला कळत असला तर कोणाला काही सांगावं. मग भगवंतांना हा प्रश्न तुम्हाला गरज नाही हा प्रश्न सावता महाराजाला मुद्दा म्हणून विचारला होता की खरंच यांना असते त्या ठिकाणी काही कळतं का नाही कळतं. पण ज्या वेळेस सावता महाराजांनी उत्तर दिलं ना महाराज म्हणले त्या ठिकाणी भगवंताला सुद्धा महाराज असतं त्या ठिकाणी कळालं की हा सावता असलेल्या त्या पूर्णतेला प्राप्त झालाय की ज्याला गुरुचा महिमा कळाला, ज्यानं गुरुचा बोध ऐकल्यानंतर तो काहीतरी सार्थ करू शकतो. शिष्य असणे त्या ठिकाणी गुरुला आनंद कधी होतो महाराज त्या ठिकाणी जेव्हा शिष्य असणार त्या ठिकाणी गुरुच्या आवडीसारखा किंवा असणारा गुरुने दिलेला असणारा अभ्यास पूर्ण जेव्हा करतो ना आणि जेव्हा तो गुरु घेतलेली विद्या घेऊन असताना पुढे जाऊन काहीतरी करतो तेव्हा असणारा गुरुला आनंद होतो. आणि तसाच असणारा त्या ठिकाणी आमच्या भगवंताला सुद्धा आनंद झाला की ज्याला आपण ज्ञान द्यायचंय तो योग्यच आहे. मग भगवंताने काय केलं महाराज असताना अनादीचा असणारा ज्ञानाचा पेटारा जे काही महाराज असतं त्या ठिकाणी ज्ञानाचं गाठोडं होतं बोधाचं गाठोडं होतं ना ते असतं कोणासाठी कोणाला आधी देतो महाराज हेच गाठोडं असतं त्या ठिकाणी कोणाला देतो भगवंतांना आधीही एक जणाला देतो तेच गाठोडं आता आमच्या सावता महाराजाला देण्यासाठी भगवंतांना असतं ती दोरी महाराज असतं सोडली म्हणतात. सावत्या भावानंदा घाल ऐसा तू इच्छिशी बोध जन्म मरण दुःख बाद नसावेसे मनसे. सावता तुला वाटतं ना महाराज असतं त्या ठिकाणी तुला बोध असावा वाटतो ना तुला पूर्ण ज्ञान असतं त्या ठिकाणी पाहिजे ना मग त्यासाठी असतं तू काय कर हे असतं मी काही ज्ञान येतो ते असतं ग्रहण करा ते ज्ञान भगवंत असतं त्या ठिकाणी पुढे सांगू लागले. परमानंद तो सदा प्राप्त तो जीवाचे स्वरूप निश्चित तो विसरण्याचा हेत असे विषय वासना. काय बोलणारे महाराज असतं त्या ठिकाणी सुंदर असणारे विश्लेषण महाराज असतं त्या ठिकाणी काय सांगू त्या ठिकाणी भगवान असणार आधी असणार कुणाला कृष्णाला सांगितलेला बोध इथं असणार त्या ठिकाणी जी गीता सांगितली गीता ज्ञान असणार सावता महाराजाला सांगतात की सावता हानी कशाने होते जन्माला आलो आपला देह हा देह माझा आहे या देहामधील जो कोणी परमात्मा एक असणारी ज्योत आहे या ज्योतीला जो कोणी विसरला ना मला दुःखाची प्राप्ती होते. जी हृदयामध्ये जिंकणारी ज्योत असणार ती ज्योत असणार परमात्मा आहे आणि माझ्याच हृदयामध्ये मला सांगायचं म्हणून एकट्या माझ्याच हृदयामध्ये असं न जाणता त्या ज्योतीनं असणारे सर्व जग भरले. हे जर महाराज असताना त्या ठिकाणी जाणून कार्य केलं ना सुख होतं आणि जर महाराज असताना त्या ठिकाणी या देहरूपाला आला आणि या देहरूपाला चालवणारी एक ज्योत त्या ज्योतीला जर महाराज असताना विसरला ना आणि विषयाच्या मागे लागला ना महाराज तर मग दुःखाची असणारी प्राप्ती होती. भगवान कोण श्री हरी विष्णू असताना त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा असताना त्या ठिकाणी आमच्या सावता महाराजाला बोलू लागले. विसरोनी स्वरूप स्थिती विषया पासोनी आनंद प्राप्ती व्हावया भ्रमले जीव जगती मृग जळाचे. सावता तुम्ही असं असताना त्या ठिकाणी करू नका म्हणणारे महाराज असताना त्या ठिकाणी काय करू नका म्हणणारे महाराज आत्मस्थिती असताना त्या ठिकाणी सोडून दे त्याची निज ज्योत महाराज असताना त्या ठिकाणी सोडून द्यायची चराचरामध्ये भगवंताचं वास्तव्य म्हणून असताना ते सोडून द्यायचं महाराज इतरांना दुःख द्यायचं. विषय सुखामध्ये महाराज असताना रममान व्हायचं विषय सुख महाराज असताना कोणते कोणते विषय सुखत बरेचसे महाराज असताना विषय सुखत इंद्रिय सुखत महाराज असताना याच्यामध्ये जर गुरु पटलं ना नाही बोलणारे जग याच्यामध्ये गुरु पटले सावता सर्व असताना त्या ठिकाणी विषयाच्या मागे लागले. कोणीही त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी भगवंताची आशा भगवंताची प्राप्ती व्हावी ज्ञान प्राप्त व्हावं किंवा मोक्ष प्राप्त व्हावं त्या ठिकाणी देव बोलणारे महाराज इतकंच नाही काही जण तर म्हणतात महाराज असताना त्या ठिकाणी आज आहेस
करून हे मजा करून महाराज असताना अशी असणारी त्या ठिकाणी सावता या कलियुगामध्ये या धरतीमध्ये रीत पडली. ज्यानं आत्म महाराज असताना आत्मबोध असताना त्या ठिकाणी आत्मगुण ज्यानं विसरली, विषयाच्या मागे गेले ना, तो असताना दुःखामध्ये पडलाय. भगवंताचे वाक्य विषयातही पायी आत्मस्वरूपाविन काही नाही, हे जाणून विदेही स्वरूपात पावले. विषय सुखामध्ये सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी काय होतं महाराज असताना, विषय सुखामध्ये सुद्धा आत्मसुख महाराज असताना त्या ठिकाणी जाणावं लागतं. महाराज या इंद्रियाला लागणारं असताना सुख असताना त्या ठिकाणी जर सुख झालं तर महाराज असताना त्या ठिकाणी प्रारब्धानं झालं किंवा असताना भगवंताने दिलं हे असताना मानल्यानंतर मला सुख मिळतं. पण महाराज असताना दुःख मिळालं तरी भगवंतानं किंवा असताना त्या ठिकाणी प्रारब्धानं मिळालं सुख झालं तरी प्रारब्धानं महाराज असताना मिळालं असं जर म्हणलं ना महाराज तर काय होतं, सुख होतं. नाही तर महाराज असताना मी आहे आणि माझा आत्मा आहे आणि मी कार्य केलं, मी पैसा गोळा केला आणि मी सर्व केलं म्हणून मला मोटरसायकलवर बसायला मिळालं असं जर म्हणलं ना महाराज तर दुःखाची प्राप्ती होऊन आली. आणि जर त्याच्यावर जर भगवंताने दिले प्रारब्धात होतं म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी भेटले म्हणून जर केलं ना तर इथं सुद्धा सुख महाराज असताना त्या ठिकाणी होतं. कोण आमच्या असताना पांडुरंग परमात्मा सावता महाराजाला बोलू लागले, दुःख रूप संसार तो मुळी झाला नसे साचार, तेथे प्राप्त विचार निष्फळ पहास. काय बोललेले, जेव्हा आपण या कशावरती या जन्माला महाराज असताना त्या ठिकाणी आलो, जन्माला आलो नुसती सुखाची आशा न करता महाराज असताना जे काही प्राप्त झालं त्याच्यामध्ये सुख मानायचं. आणि अप्राप्त आहे आपल्याला भेटत नाही, आपल्याला का भेटत नाही महाराज असताना, हे का सायकलवाल्यांना मोटरसायकलवाल्यांची आशा करू नये. का करू नये तर महाराज असताना याला याच्या प्रारब्धामध्ये पाहिजे ना. मग असताना सायकलवाल्यांना मोटरसायकलवाल्याकडे बघून दुःख महाराज असताना मानायचं नाही. ती सायकल आहे त्या सायकल मध्येच समाधान महाराज असताना मानावं, याच्यामध्ये सुख भेटतं. महाराज असताना दुसऱ्या जे प्रारब्धामध्ये नाहीये त्या सुखाची अपेक्षा केली की दुःखाला प्राप्ती महाराज असताना होती, दुःख प्राप्त असताना होतं. भगवान सांगू लागले, आत्माची असे आनंद रूप जगतो वासे, आल तुझी झाली ज्ञान ही हाय. आत्माची नसे आनंद रूप जगत व भासे, नित्या स्वरूप जेवी रज्जू वरी दिसे साप देवी आत्मस्वरूपीच. काय म्हणावं महाराज असताना त्या ठिकाणी, आता कसं झालंय म्हणून आले महाराज असताना त्या ठिकाणी आपला आत्मा आपण आपला आत्मा म्हणतो. आपला आत्मा म्हणल्याच्यानं काय होतं महाराज असताना, हा आपला आत्मा आहे पण दुसऱ्याच्या हृदयामध्ये ना तो बी महाराज असताना आपल्यासारखाच एका भगवंतापासून सर्व भूताची असताना त्या ठिकाणी निर्मिती आहे. पण महाराज असताना हे विसरल्याच्या योगानं महाराज असताना आपल्या सुखामध्ये दुसऱ्याच्या सुखामध्ये आपण सुख न मानता, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण दुःख न मानता महाराज असताना त्या ठिकाणी फक्त आपल्या असताना त्या ठिकाणी नको आपल्याला असताना ती दुनिया महाराज असताना हे जग असताना त्या ठिकाणी कसं दिसायले, आपल्या मनासारखं दिसायले. अहो ज्या प्रकारे असताना अंधारामध्ये असताना एक दोरी आहे आणि ती दोरी अंधारामुळे काय व्हाली महाराज असताना त्या ठिकाणी सर्प भासायली. कशामुळे भासायली महाराज, अज्ञानामुळे असताना त्या ठिकाणी भासायली. जेव्हा तुम्ही बघता तुम्हाला ज्ञान जेव्हा महाराज असताना प्राप्त होईल ना तेव्हा ती असताना दोरी म्हणून असताना केव्हा कळण, तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर कळण. आणि हेच महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की जो आपल्या हृदयामध्ये तो इतरांमध्ये असताना बघा तुम्हाला खरं सुख असताना त्या ठिकाणी मिळेल म्हणतात. रज्जूची झाली अज्ञान नासे, आपोआप सर्व भान ते बी देखून आत्माधिष्ठान जग भान नासे. कधी महाराज असताना त्यासाठी ज्ञान पाहिजे. जोपर्यंत माझं म्हणतो ना तो रूप महाराज असताना दुःखाची प्राप्ती. एकदा जर तुम्हाला कळालं की महाराज असताना अंधारामध्ये पडलेली दोरी सर्प नसून दोरी महाराज असताना त्या ठिकाणी हे तुम्हाला जेव्हा ज्ञान झालं तेव्हा तुम्ही त्या दोरीपासून असताना भीती बाळगत नाही. तसंच महाराज असताना त्या ठिकाणी माझ्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो आहे तो असताना भगवंताचा असं जेव्हा म्हणलं ना तेव्हा सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पांडुरंग परमात्मा सावता महाराजाला बोलू लागले, परमात्मा अधिष्ठान रूपतीचे असे भक्ताचे स्वरूप, जन्म मरण दुःख पाप मिथ्या त्याचे झालेच. एकदा जर का महाराज असले हे ज्ञान झालं त्या ठिकाणी माझ्यापासून जग आहे अशी जेव्हा स्थिती होते, कर्मिता भगवंत, करणारा भगवंत, सांगणारा भगवंत, सर्व चालवणारा भगवंत असं जेव्हा असताना त्या ठिकाणी होईल नाही, एक महाराज असताना त्या भगवंता विना कोणतंही कार्य होत नाही अशी जेव्हा भावना होईल तेव्हा सुखही महाराज असताना वाटत नाही आणि दुःखही वाटत नाही. कशीही परिस्थिती असू द्या, पक्वान जरी जेव्हा घेतले तरी सुख वाटत
नाही आणि दुःखही वाटत नाही आणि वायले कुठे जरी खाल्ले तरी महाराज असताना त्या ठिकाणी दुःख वाटत नाही, सुख वाटत नाही. आणि हीच